स्क्रीनवर कोणीच नसतं, फक्त PDF असतं. शंभर वाचायचं. हां, विशाल महाराज करायचं चालू. हां. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. आनंदाश्रम स्वामी महाराज की जय. अध्याय 6 श्लोक क्रमांक 16. अध्याय 6 श्लोक क्रमांक 16. नात्यस्नतस्तु योगोस्ति न चैकान्तमनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. जो रसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेसी जीवे विकला तो नाही एथमनितला अधिकारिया. अथवा अग्रहाचिये बांदोडी शुधा तृषा कोंडी आहारा ते तोडे मारुनिया. निद्रेचिया वाटा नवचे ऐसा दृढिवेचे ने अवतरणे नाचे. ते शरीरची नव्हे तयाचे मा योगो कवनाचा. मनोनी अतिशयो विषयो शेवावा तैसा विरोधो नो हावा. का सर्वथा निरोधावा ही नको. युक्तहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. आहार तरी शेविजे परियुक्तीचे निमापे मविजे. क्रिया जात आचरिजे तयाची स्थिती. मितला बोली बोलिजे मितलिया पाऊली चालिजे. निद्रेही मानू दिजे अवसरे एके. जागणे जरी जाहले तरी होवावे ते मितले. एतुले निधातु साम्य संचले असेल सहजे. ऐशे युक्तीचे नेहाते जै इंद्रिया ओपिती भाते. तै संतोषासी वाढते मनची करी. यदा विनियतं चित्त मात्मन्नेवावतिष्ठते. निस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. बाहेरी युक्तीची मुद्रा पडे तव आत आत सुख वाढे. तेत सहजेची योगो घडे नाभ्यसिता. जैसे भाग्याची भडसे उद्यमाचे नेमिसे. मग समृद्धी जात अपैसे घर रिगे. तैसा युक्तिमंतो कवतुके अभ्यासाची मोहरा ठाके. आणि आत्मसिद्धीची पिके अनुभवू तयाचा. मनवणी युक्ती हे पांडवा घडे जया सदैवा. तो अपवर्गीची राणेवा अलंकारी जे. यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता. योगिनो यतचित्तस्य युज्यतो योगमात्मनः. युक्ती योगाचे अंग पावे ऐशे प्रयाग जेत होय बरवे. तेत क्षेत्र संन्यासे स्थिरावे मानस जयाचे. तया ते योगयुक्त तू म्हण हेही प्रसंगे जाण. ते दीपाचे उपलक्षण निर्वातींचिया. आता तुझे मनोगत जाणोनी काही एक आम्ही म्हणवनी. ते निके चित्त देऊनी परिसावेगा. तो प्राप्तीची चाड वाहसी परी अभ्यासी दक्षो नवसी. ते सांगपा काय बिहसी दुवाडपणा. तरी पार्था हे झने सायास घेशी हो मने. वाया बागुल इये दुर्जने इंद्रिये करीती. पाहे पा आयुष्याते अढळ करी जे सरते जीवित वारी. तया औषधाते वैरी काय जिव्हा न म्हणे. ऐशे हितासी जे जे निके ते सदाचिया इंद्रिया दुःखे. एरवी सोपे योगा सारिखे काही आहे. यत्रो परमते चित्तं निरुद्धं योगसेवया.
यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्म सुखमात्यन्तिकं यत्तत् बुद्धिग्राह्यमतीन्द्रियं व्यत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः मनोनी असनाची या गाढिका जो आम्ही अभ्यासो सांगितला निका तेने होईल तरी हो का निरोधो यया एरवी तरी येणे योगे जय इंद्रिया विंदा न लागे तय चित्त भेटो रिगे आपण पेया परतोने पाठी मोरे ठाके आणि आपण याते आपण देखे देखत खेवे ओळखे म्हणे तत्व हे मी तिये ओळखीची सरिसे सुखाची या साम्राज्यी बैसे मग आपण पास समरसे विरोनी जाय जया परते आणिक नाही जया ते इंद्रिये नेनती कही ते आपणचे आपुलिया ठाई होने ठाके यम लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते मग मी रूपासोनी थोरे देह दुःखाचे निडोंगरे दाटी जोपा परिभारे चित्तन दटे शस्त्रेवरी तोडिलिया देह अग्नी माझी पडलिया चित्त महासुखे पहुडलिया चेवोची नये ऐसे आपण पारिगो निठाये मग देहाची वासू न पाहे आणिकचे सुख होऊन जाये म्हणून विसरे तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विन्न चेतसा जया सुखाची या गोडी मन आरतीची शेची सोडे संसाराची या तोंडी गुंतले जे योगाची बरव संतोषाची राणीव ज्ञानाची जाणीव जया लागी ते अभ्यासिले नियोगे सावयव देखावे लागे देखिले तरी अंगे होई लगा संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान् शेषतः मनसैवेन्द्रिय ग्रामं विनियम्य समन्ततः तरी तोची योगो बापा एके परी आहे सोपा जरी पुत्र शोको संकल्पा दाखविजे हा विषया ते निमालिया ऐके इंद्रिये नेमाची धारणी देखे तरी हे घालून मुके जीवितवासी ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरे वारी सुखे धृतीची आधवळारी बुद्धी नांदे शनै शनै रूपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्था मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत् यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरं ततस्ततो नियम्येत दात्मन्येव वशं नयेत् बुद्धी धैर्या होय वसवटा मनाते अनुभवाची या वाटा हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी याही एके परी प्राप्ती आहे विचारे हे नठके तरी सोपारी आणि ऐके आता नियमुची हा एकला जीवे करावा आपुला जैसा कृत निश्चयाची या बोला बाहिरानो हे जरी ये तुलेने चित्त स्थिरावे तरी काजा आले स्वभावे नाही तरी घालावे मोकलोनी मग मोकलिले जेथ जाईल तेथून नियमुची घेऊन येईल ऐसे निस्थैर्यची होईल सवेची यया प्रशांत मनसं हेनं योगिनं सुखमुत्तमम् उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतमकल्मषं पाठिके तुलेने के वेळे तया स्थैर्याचे निमेळे आत्मस्वरूपा जवळे येईल सहजे
तया ते देखून अंगा घडेल तेथ अद्वैती द्वैत बुडेल आणि ऐक्य ते जे उघडेल त्रैलोक्य हे आकाशे दिसे दुसरे ते अभ्रजय विरे तै गगनची का भरे विश्व जैसे तैसे चित्तलया जाये आणि चैतन्याचे आघवे होये ऐसे प्राप्ती सुखोपाये आहे येणे युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः सुखेन ब्रह्मसंस्पर्श मत्यन्तं सुखमश्नुते या सोपी या योगस्थिती वकलो देखिला गा बहुते संकल्पाची या संपत्ती रुसोनिया ते सुखाचे निसांगाते आले परब्रह्मा अंतवते तेथ लवण जैसे जळाते सांडून येणे तैसे होयतिये मेळी महासुखाची दिवाळी जगेसी दिसे ऐसे आपुले पायवरी चाली जे आपुले पाठीवरी हे पार्था नागवे तरी आन ऐके सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्ष्यते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति तरे मी तव सकळ देही असे एथ विचारू नाही आणि तैशेची माझ्या ठाई सकळ असे हे ऐशेची संचले परस्परे मिसळले बुद्धी घेपे तुले होवा वेगा एरवी तरी अर्जुना जो एकवटलिया भावना सर्वभूती अभिन्ना माते भजे भूताचे अनेकपणे अनेकनो हे अंतःकरणे केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्र जो मग तो एक हा मिया बोलता दिसतसे वाया एरवी न बोलिजे तरी धनंजया तो मीच आहे दीपाने प्रकाशा एकवंकेचा पाडू जैसा तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी जैसा उदकाचे आयुष्ये रसो का गगनाचे निमाने अवकाशो तैसा माझे निरूपे रूपसो पुरुषो तो गा सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते जेने ऐक्याची दिठे सर्वत्र मातेची किरीटे देखिला जैसा पटे तंतु एको का स्वरूपे तरी बहुते आहाते परी तैसे सोने बहुवे न होती ऐशी ऐक्याचराची स्थिती केली जेने ना तरी वृक्षाची पाने जेतुली रूपे नाही लाविली ऐसे अद्वैत दिवसे पाहले रात्री जया तो पंचात्मके सापडे तरी मग सांगपा कैशे नि अडे जो प्रतीतीचे निपाडे मजसे तुके माझे व्यापकपण आघवे गवसले तयाचे नि अनुभवे तरी न म्हणता स्वभावे व्यापको जाहला आता शरीरी तरी आहे परी शरीराचा तो नोहे ऐसे बोलवरी होये ते करूये काई आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः मनोने असोते विशेषे आपण पेया सारिखे जो चराचर देखे अखंडित सुख दुःखादी वर्मे का शुभाशुभे कर्मे दोन्ही ऐसे मनोधर्मे नेनेची जो हे सम विषम भाव आणि काही विचित्र जे सर्व ते मानी जैसे अवयव आपुले होते हे एक काय सांगावे जया त्रैलोक्याची आघवे मी ऐसे स्वभावे बोधा आले तया ही देह एकोकीर आथी लौकिकी सुख दुःखी तया ते म्हणते परे आम्हा ते ऐसे प्रतिती परब्रह्मची हा
मनोनी आपण पा विश्व देखिजे आणि आपण विश्व होईजे ऐसे साम्यचे एक उपासीजे पांडवागा हेतु ते बहुते प्रसंगी आम्ही म्हणो याची लागी जे साम्या परवती जगी प्राप्ती नाही अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्तस् साम्येन मधुसूदन एतस्याहं न प्रणश्यामि चञ्चलत्वात् स्थितिं स्थिरां चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथे बलवदृढम् तस्याहं निग्रहं मन्ये वायोरेव सुदुष्करं तव अर्जुन मने देवा तुम्ही सांगा की रामुचिया कणवा परी न पुरोजी स्वभावा मनाचिया हे मन कैसे केवडे ऐसे पाहो मनोतरी न सापडे एरवी रहाटावया थोडे त्रैलोक्यया मनोनी ऐसे कैसे घडेल हे मरकट समाधी येईल का राहे मनतलिया राहील महावातो जे बुद्धी ते सळी निश्चया ते टाळी धैर्येसे हात फळी मिळवुनी जाय जे विवेका ते भुलवी संतोषाशी चाल लावी बैशिजे तरी हिंडवी दाही दिशा जे निरोधले घेऊ वावो जया संयमची होय सावावो ते मन आपुला स्वभावो सांडील काई मनोनी मन एक निश्चळ राहील मग आम्हासे साम्य होईल हे विशेषेन घडेल याची लागी श्री भगवान वाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते तव कृष्ण मनती साचची बोलत आहासे ते तैशेची या मनाचा कीर चपळची स्वभाव गा परे वैराग्याचे न्याधारे जरी लाविले अभ्यासाची मोहरे तरी केतुले नेके अवसरे स्थिरावेल काजे यया मनाचे एकनिके जे देखिले गोडीचे आठाया सोके मनोने अनुभव सुखाचे कवतिके दावीत जाईजे असंयतात्मना योगो दुष्प्रापयति मे मतिः वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः एरवी विरक्ती जयासी नाही जे अभ्यासी नरिगती कही तया नाकळे हे आम्ही न म्हणू काही परिय मनियमाची या वाटा न वचिजे काही वैराग्याची शेन कीजे केवळ विषय जळी ठाकीजे बुडी देवुनी या झालिया मानसा कही युक्तीची खांबी लागली नाही तरी निश्चळ होईल काही कैसे निसांगे मनोने मनाचा निग्रह होये ऐसा उपाय जो आहे तो आरंभी मग नोहे कैसा पाहो तरी योग साधन जितुके ते अवघेचे काय लटिके परे आपण पया अभ्यासून ठाके हेची म्हणो अंगी योगाचे होय बळ तरी मनके तुळे चपळ काय महदादी हे सकळ आपुनो हे तेथ अर्जुन म्हणे निके साचची योग बळेशी न तुके मनोबळ तरी तोची योगू कैसा केवी जानो आम्ही तुले दिवस याची मातू ही नेनो मनोने मनाते जे म्हणो अनावर हा आता घविया जन्मा तुझे निप्रसादे पुरुषोत्तमा योग परिचयो आम्हा जाहला आजी अर्जुन उवाच अयते श्रद्धयोपेतो योगाच्चलित मानसः अप्राप्य योग संसिद्धिं काम गतिं कृष्ण गच्छति कच्चिन्नो भय छिन्नाभ्रमीव नश्यते अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मण पथे एतन्मे संशयं कृष्ण चित्तुमर्हस्य शेषतः त्वदन्यः संशयस्यास्य चित्ता न ह्युपपद्यते परी आणिक एक गोसाविया
मज संशय असे साविया तो वाचोने फेडावया समर्थो नाही मनोने सांगे गोविंदा कवनो एको मोक्षपदा झोमत होता श्रद्धा उपाये विना इंद्रिय ग्रामोनी निघाला आस्थेची या वाटे लागला आत्मसिद्धीची या पुढीला नगरा यावया तव आत्मसिद्धी न ठकेची आणि मागुते न एव वेची ऐसा असतो गेला माझारीची आयुष्य भानो जैसे अकाळी आभाळ अळू माळू सपातळ विपाये आले केवळ वशेना वर्षे तैशी दोन्ही दुरावली जे प्राप्ती तव अलग ठेले आणि अप्राप्ती हे सांडवली श्रद्धा तया ऐसा दोला अंतरला काजे जो श्रद्धेच्या समाजी बुडाला तया होजी कवन गती श्री भगवान वाच पार्थने वेहनामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याणकृत कश्चित् दुर्गतिं तात गच्छति तव श्री कृष्ण म्हणते पार्था जया मोक्ष सुखी आस्था तया मोक्षा वाचोनी अन्यथा गती आहे गा परी तुले हेची एक घडे जे माझारे विसवावे पडे तेही परी ऐसे निसुरवाडे जो देवा नाही एरवे अभ्यासाचा उचलता पाऊली जरी चालता तरी दिवसा आधी ठाकिता सोहम सिद्धी ते परी ते तुला वेगो नव्हेचे मनोने विसावा तरी निकाचे पाठी मोक्षू तव तैसाचे ठेविला असे प्राप्य पुण्यकृतां लोका नुषित्वा शाश्वती समाः शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते ऐके कवती कहे कैसे जे शतमखा लोक सायासे ते तो पावे अनायासे कैवल्य कामो मग तेथीचे जे अमोघ अलौकिक भोग भोगिता ही सांग कांटाळे मन हा अंतराय अवचिता का ओढवला भगवंता ऐसा दिवी भोग भोगिता अनुतापे नित्य पाठी जन्मे संसारे परे सकळ धर्माची माहेरे लांबा उगवे आगरे विभव श्रीयेचा जयाते नीती पंथे चालिजे सत्य धूत बोलिजे देखावे ते देखिजे शास्त्र दृष्टी वेद तो जागेश्वरो जया व्यवसाय निजाचारो सारा सारो विचारो मंत्री जया जयाच्या कुळी चिंता झाले ईश्वराची पतिव्रता जया ते गृह देवता आदि रिद्धी ऐशी निज पुण्याची जोडी वाढी नरे सर्व सुखाची कुळवाडी ती जन्मे तो सुरवाडी योगच्युतो कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय आनंदाश्रम स्वामी महाराज की जय काय घ्यायचं भाऊ अध्याय कितवा आहे अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 31 संदीप बाबा शाय नमः श्री सरस्वते नमः
श्री विठ्ठलाय नमः. श्री माता पितृभ्यां नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. अध्याय 3 श्लोक क्रमांक 31. अध्याय 3 श्लोक क्रमांक 31. 31. स्मरन्तः एकनाथी भागवत चॅप्टर 3 श्लोक नंबर 31. जमलं. नंतर तुकाराम महाराज. स्मरन्तः स्मारयन्तश्च मिथो घोघहं हरिं भक्त्या संजातया भक्त्या बिभ्रत्युत्पुलकां तनुं कच्चिद्रुदन्त्यच्युतचिन्तया क्वचित् हसन्ति नन्दन्ति वदन्त्यलौकिकाः नृत्यन्ति गायन्त्यनुशीलयन्त्यजम् भवन्ति तूष्णीं परमेत्यनिवृत्ताः. हरिकथेची महिमा कैसी आदरे पुसत्या सांगत्यासी होती पुण्याची आरासे पाप ओखदासे मिळेना ज्याचिया नाम स्मरण करे सकळ पातके हरी हरी तो स्वये प्रगटला अंतरे पातका उरे उरे कैचे साधन रूप भक्तीच्या युक्ती पूर्ण सप्रेम उपजे भक्ती ते भक्तीची निज स्थिती ऐक चक्रवर्ती सज्ञाना सद्भावे निज भजन करे हृदयी प्रकटता श्री हरे तव देहीची चिन्हे बाहेरी क्षणा माझारी प्रगटली परस्परे निज संवादो करिता जाहाला स्वरूपावबोधो नेत्री जळ अंगी श्वेदो प्राण स्पंदो पांगुळे चित्त चैतन्या होता भेटे हर्षे बाष्प दाटे कंठे पुलकांकित रोमांच उठे उन्मलित दृष्टी पुंजाळे करिता अच्युत चिंतन सप्रेम गहिवरे मन अट्टहासे करे रुदन अनिवार स्पुंदन ऊर्ध्वश्वासे त्या रुदना सवेचे हर्ष प्रकटे त्या हर्षाचे नेटे पाटे हसो लागे कडकडाटे सुखोद्भटे गदगौद्गौनी मेपणाचे ने अनुरोधे खेळलो होते मोहमध्ये तो सुटलो गुरुकृपा वबोधे तेने प्रमानंदे डुल्लत मी माझे ने भवभाने मज मी चुकलो मी पणे मज मी भेटलो सद्गुरु वचने आनंदे तेने उल्हासे कैसे सद्गुरु वचन अलौलिक म्याची माझे भोगिजे निज सुख येणे आश्चर्य देख स्वानंदोन्मुख उल्हासे संसार बागुलाचे भय लागले नेनो कैचे ते गुरुवाक्य दवडिले साचे मनोनी नाचे निर्लज्ज जेवे मावली देखो निडोळा बालक नाचे नाना कळा तेवे गुरुवाक्याचा सोहळा देखून स्वलिला निज भक्त नाचे तेने निज नृत्या विनोदे फावले निज बोधे नाना परीची भगवत पदे सुखानुवादे स्वये गातो तेने कीर्तन कीर्ती गजरे त्रैलोक्य सुखे सुभरे परमानंदो हि हुंबरे सबोधुते तुष्टोनी तेही सांडोनिया गाणे गरजो लाग्या ते सत्राने दुजे नाही नाही म्हणे गाणे ऐकणे म्या माझे मीची गाता मीची श्रोता माझे गाणे मीची तत्वता जगे मीची एकुलता द्वैताची कथा असोनी नाही सद्भावे भगवत परिचर्या करिता पारुषे कर्म क्रिया अहम सोहम निरसोनिया वृत्ती लया जायते थे एवं सप्रेम भक्ति संभ्रमो तेने निरसे साधन श्रमो फिटे निशेष भव श्रमो वासवे उपरमो इंद्रिया होय
जेथे एक ना दुसरे सन्मुख ना पाठी मोरे जेत सुखई निज सुखा माझी विरे ते स्वरूप निर्धारे निज शिष्य होती देवी बाळाचे डळे पाळणे हे व्याधीची वेदना जाणे का शिष्याशी पूर्ण बोध करणे तेथील कळवळणे सद्गुरु जाणे बाळका नेविल्या लेणे जेवे माऊली निवे जाणे का शिष्य सुखे सुखावणे हे सद्गुरु जाणे परिपूर्ण बोधे इंद्रिये नेनते ज्याचे घर ते मना वचना अगोचर बुद्धीशी नकळे ज्याची मेर ऐशी निर्विकार निज वस्तो दृष्टीदा विजय साक्षात हाती दे जय पदार्थ तैसा नव्हे गा परमार्थ तोही सद्गुरुनाथ प्रबोधी शिष्याशी करावया प्रबोध बोधिता सद्गुरु अगाध या लागी शिष्य सुखे स्वानंद भोगी परमानंद गुरु रावो शिष्यासी आकळे परब्रह्म तव तव निरशे त्याचा भ्रम तेने सद्गुरुशी परम सुख संभ्रम उल्हासे सेवको परचक्र विभांडे तव राजा उभारी यशाची गुढी शिष्य परमानंदी दे बुडी तेने गुरुशी गाढे सुखावस्था ऐशे शिष्य कृपेचे कळवळ ज्या सद्गुरु माझे प्रबळ तेथे भागवत धर्म हे सकळ शिकावे अविकळ अनन्य श्रद्धा इथे भागवतान धर्मान शिक्षण भक्त्या तद्युत्थया नारायण परोमया मंदस्तरते दुस्तरा ऐसे हे भागवत धर्म स्थिती शरण जाऊनी सद्गुरु प्रती अभ्यासावी भगवत भक्ती ते मायेची शक्ती बाधू न शके माया वेदशास्त्रा अनावर ब्रह्मादिका अति दुस्तर ते सुखे तरते भागवत पर हरिनाम मात्र स्मरणार्थे हरिनामाच्या गजरा पुढे माया पळे लवड सवडे या लागे तरणो पाव घडे सुख सुरवाडे हरिभक्ता परात्पर नारायणाची माया भजता नारायणाच्या पाया सुखेची तरी जे गाराया त्या भजन उपाया सांगितले माया तरणोपाय स्थिती राया तुवा पुशिली होते तदर्थे मुख्य भागवत भक्ती दान निश्चिते नृपनाथा भक्ती पाशे नित्य तृप्ते भक्ती पाशे नित्य मुक्ते भक्ती पासे भगवत प्राप्ते माया निवृत्ते हरे भजने हरे नाम भजन कल्लोळे माया जीवित्व घेऊन पळे भक्त करते भाळे भोळे हरि भजन बळे महामाया करिता नारायणाची भक्ती निज भक्त सुखे माया तरते ते नारायणाची मुख्य स्थिती स्वये चक्रवर्ती पुसतो राजोवाच नारायणा विधानस्य ब्रह्मणः परमात्मनः निष्ठामर्हत नो वक्तुम् यूयं हि ब्रह्मवित्तमः सर्वभूते भगवत भावो हा मुख्य माया तरणो पावो ऐकोन सुखावला रावो तेने आनंदे पाहावो परब्रह्म पुसे कीर्ती नारायणाची भक्ती उत्तम भक्त माया तरते ते नारायणाची निजस्थिते साक्षेपे नृपते पुसतो ब्रह्म परमात्मा नारायण वस्तुशीच मनने जाण ते वस्तुनिष्ठा परिपूर्ण राजा आपण पुसतो सकळा माझे अधिष्ठान सबाह्य ज्याचे परिपूर्ण त्या स्वरूपाचे नारायण स्वये वेदज्ञ बोलते तुम्हायसे ज्ञान निधे भाग्ये जोडले ते त्रिशुद्धे तुमच्या वचनामृत बोधे अहम बुद्धी उपजेना तुमची आवचनोक्ती ओसंडले स्वानंद स्फुरते लालसावले चित्तवृत्ते श्रवणे तृप्ते कदा न मने ऐकोनिया राजाचा श्रेष्ठ प्रश्न प्रबुद्धा धाकुटा पिप्पलायना तो बोलावला आपण स्वानंदे पूर्ण सरसावला पिप्पलायन उवाच स्थित्योद्भव प्रलय हेतुरहेतुरस्य यस्वप्न जागर सुषुप्तिषु सद्बहिश्च देहेन्द्रियासु हृदयानि चरन्ति येन सञ्जीवितानि तद्वेहि परं नरेन्द्र
आगा ज्याचे नि उपजे उत्पत्ती ज्याचे नि अंगे स्थितीशी स्थिती ज्याचे नि प्रलया प्रलय शक्ती ऐसा जो त्रिजगती मुख्य हेतू जया परी जो जगाचा हेतू स्वये स्वसत्ता हेतू रहितो सचिदानंदे सदोदितो तो जान निश्चितो नारायणो जेवी सायं प्रातर मध्यान्ह तिने काळे अलिप्त गगन तेवी उत्पत्ती स्त्री प्रलयी जान अलिप्त नारायण परमात्मा उत्पत्ती स्थिती प्रलयांत मनसी कोण देखे येथ तेची अर्थीचा दृष्टांत स्फुरधरत अवधारी जागृती स्वप्न आणि सुषुप्ती तिने व्यापुणी समाधी परते ज्याची साक्षी स्फुरे स्फुरती तो जाण निश्चिते नारायण जागृतीचे जाणपण स्वप्नाचे मिथ्या भान सुषुप्ती साक्षी पूर्ण तो नारायण निश्चित एवं परमात्मा परज्योती आत्मा हृदयस्तत्री जगते त्याते नारायण मनते जाण निश्चिते नृपनाथा ऐशी सांगता ब्रह्मस्फुरती अगम्य वाटेल ब्रह्म प्राप्ती सहजे ब्रह्म आतुडे हाती ऐकते उपपत्ती सांगेन तरी परमात्मा ब्रह्म पूर्ण तुझे हृदय नांदे आपण ज्याचे न मन बुद्धी प्राण इंद्रिय जान वर्तते नयने तेने तेजे देखणे रसना तेने स्वादे चाखो जाणे श्रवण तेने अवधाने शब्द ज्ञाने प्रबोधते तेने अहंकारा अहम भाव तेनेच मनासी मंतव्य तेनेच चित्तासी चेतव्य बुद्धीशी बोधव्य तेने ब्रह्मावबोधे जेने जडदेह चेतन तेनेच काळे मृदू कठीण तेनेच चरणाच्या ठाई गमन करी ग्रहण त्याचे सत्ता त्याचे ने प्राण परिचरते त्याचे निमिषोन्मेष स्फुरते त्याच्या आनंद लेश स्थिती आनंद उपस्थिती भोगिती प्राणी एवं चाळको जो त्रिजगते तो स्वानंदे नांदे हृदय स्थिते त्याते नारायण मनते तोच निश्चिते परमात्मा ज्याचे ने मन बुद्धी प्राण इंद्रिय विचरते संपूर्ण तो मनसी अत्याधीन हे अल्पांती जान कदा न घडे तेत जाणणे जाणो जासे ते जाणावे तेची नेनसे तेत ज्ञातेपणे ज्ञानासे स्वरूपापाशी निघो नाही जाणीव आणि नेनिव हे सोडून सर्व भाव जय उपजे सद्भाव तै ब्रह्म स्वयमेव पाविजे नैतन्मनो विशते मागुत चक्षुरात्मा प्राणेन्द्रियाणि च यथा नलमर्चिष स्वाहा शब्दोपि मोदक निषेधतयात्ममूल मतोक्तमाय दृश्यतेन निमेष सिद्धिः वैकुंठ कैलाश क्षिदार्थी मन कल्पे कल्पना विधे परि आत्मा कल्पावया त्रिशुद्धे मन बुद्ध्यादि सरेना सोये कल्पे त्रिभुवना ते स्वरूपे गुण शके मन बुद्धि निश्चयात्मक पूर्ण ती सही जान अगम्य वस्तु जे मन बुद्धि अगोचर ते वाचेशी अति दुस्तर वस्तु नवे शब्द गोचर परात्पर परब्रह्म मोठे बांधता आकाशाते चारी पालव पडती रीते तेवी शब्द बोलावे वस्तु ते तव शब्द शब्दार्थे निर्धर्म प्राणाचे निधळे ते का क्रिया शक्ती चळे ते क्रियेसे वस्तू नातळे मा इंद्रिया आकळे कैसे ने जेवे थिल्लारा अंतवता बिंबोने ओला नभे सविता तेवे मन बुद्धी इंद्रियान परता जान तत्वता परमात्मा जो मनाचे अनादि मना जो बुद्धीचे बुद्धी सज्ञान जो नयनाचे आदि नयन जो श्रवणाचे श्रवण साधनत्वे जो घ्राणाचे निज घ्राण जो रसनेची रसना आपणा जो त्वचेची निज त्वचा पूर्ण जीवाचा जो जाण जीव स्वये जो इंद्रियाचा प्रकाशिता जो कर्म करोने अकरता तो इंद्रिय इंद्रियार्था विषयी सर्वता होणे जेत बुद्धीची दृष्टी न वळघे तेत मन मनपणे केवी रिघे
मा श्रवण नयन घ्राण योगे विषय संयोगे केवी भेटे जेत प्राण शक्ती नचले पुढे जेत वाचा सोये लाजली मुरडे मा कर्मी इंद्रियाचे कोणीकडे पवाडू पुढे जोडेल अग्नेपासून आह्य अग्नेग क्षण क्षणा निगती चांग आय हा माझे अग्नीचे अंग था सांग प्रगटेना का सूर्यापासून सूर्यकांत प्रकाशते असंख्यात परी सूर्यकांता आत कदा भास्वत प्रगटेना जेवे सिंधूपासून तरंग प्रकाशते अति अनेक परी तरंगी सिंधूचे अंग सर्वता सांग प्रगटेना तेवे ब्रह्मापासून करणे प्रकाशते अनेकपणे तरी त्या इंद्रिया ब्रह्म जाणणे हे जीवे प्राणे घडेना जरी केळापासून केळी निपजे का साखरे पासून ऊस निपजे तरी इंद्रिय ब्रह्म जाणिजे हे नहे निज ओजे ब्रह्मादिका इंद्रिये नव्हे ब्रह्मज्ञान तै जीवाचे भवबंधन कदा काळी न तुटे जाण जन्म मरण अनिवार शब्दानेवा परोक्ष मती ऐसी श्रुती शास्त्र उपपत्ती तेही मिथ्या वाटे वदंती ऐशे तो निश्चिते मानिशे राया तेही अर्थीचे निरूपण ऐकराया सावधान शब्द निमोनी आपण दे ब्रह्मज्ञान जीवासी शब्दोपि बोधक निषेध तयात्ममूल मर्थोक्त मायद्रुतेन निषेध सिद्धी जीवो सोडावया डोळा शब्दे सवेग उचलिता विडा तेने घेता तत्वाचा धाडा आपण हे पुढा निमाला श्रुतीने तेने शब्दे अतद्व्यान निवृत्ती शब्दबोधे परे साक्षात वेदानुवादे निज वस्तु शब्देन बोलवे शब्दाशी जे वाच्य होणे तेचे परब्रह्म जाणावे तेथील रोखून पावे तो ब्रह्म सद्भावे स्वये होय श्रुतीने तेने वचने शब्द निशोधूने वस्तू धावणे शब्दे निशब्द जो लक्षु जाणे तेने पावने परब्रह्म शब्दोने जसे जो बोधे तेत समरसे जासे बुद्धे तेची परब्रह्म गात्री शुद्धी निषेधावदे तो ठावो शब्द निमोने सर्व शक्ती जीवाशी दे ब्रह्म प्राप्ती शब्दा देवा परोक्ष स्थिती जाण निश्चिती या नाव वाचा निशेष निर्वर्ते मन बुद्धी न पावे जेथे तेचे अवधी निषेधाते परब्रह्म त्याते बोलिजे जे वाचे ते वदविते परि वाचा वदो न शके जाते जे मन बुद्ध्यादिका जानते परि मन बुद्धि जाते नेनते जे नयनाते दाखविते परि नयन न देखते जाते जे श्रवण घ्राणाते चेतविते परि श्रवण घ्राण जाते नेनते एवं सर्वाचे जानते परी सर्व सर्वथा नेने जाते ज्याशी जाणावया लागे जेथे अनेक जाणणे असे ना ऐसे सुसंवेद्य निज ज्ञाते ज्याशी तुझे नाही जाणते शब्द रिगावया तेथे रिगमुत्या ते असे ना जो कृष्णा पुष्कळ जे वक्रना वर्तुळ जे सूक्ष्म नवे स्थूळ वस्तू केवळ निर्विकार ज्याशी नाही रूप गुण ज्याशी नाही आश्रम वर्ण ज्याशी नाही मृत्यूपणा ज्याशी जन्म मरण असे ना हे हळवटना गयुंस जे चिवळना सोपस जे वस्ते नावोस जे का निशेष निधर्म जे रस्वना मोठे वडील ना ठाकुटे ज्या विचारिता विवेक वाटे विवेक होयाटे निशेष ज्याशी आदेना अंतो जे मध्यस्थिती रहितो जे गुण ना गुणातीतो अच्युतानंद अद्वयत्वे त्या रूपाचा वचन पाठ करावया वेदे केले खटपट तेत श्रुतीचाही भोभाट लाजिला करोणी कष्ट नेती नेती वादे वेदो काय नेनोने परतला जाणून न बोलविचे बोला याची लागे तो मौनावला तटस्थ ठेला निशब्दे वेदे धरिता दृढ मौना शास्त्रे भांबावली जाना तेही धरोणे मताभिमान करते वल्गण अतिवादे शब्दांती ब्रह्मज्ञान हे वेदे पावने पूर्ण खुना शब्दे शब्द निशोधून दृढ मौन तेने धरिले वेदाय धरिता मौन शास्त्रे भांबावली जाना शोधिता शब्दाचे रान निज समाधान न पावते
ज्याशी शब्दाती ब्रह्म प्राप्ती त्याशी दर्शन ऐक्य येते शास्त्रे सोयेची सामावती ऐके त्रिजगती आभासे ब्रह्म एकाके अद्वय स्थिती तुवाची दाविली उपपत्ती तेथे ऐक्य रूपे त्रिजगती मनसे कवना प्रति आभासे ज्याची तुटले वासना फासोटे विराले अहंकाराची गाठे प्रारब्ध उतरले देहाचे तटे ज्यासी ऐक्य सृष्टी आभासे त्याच्या अनुभवाचे गोडे गोष्टी सांगावया उल्हास पोटे पिप्पलायन स्वानंद तुष्टी ब्रह्मैक्य सृष्टी वाखाने पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय आनंदाश्रम स्वामी महाराज की जय। आपला गाथा आपल्या गाथ्याप्रमाणे पान क्रमांक 152 नाही प्रकाशन आपलं आनंदाश्रम स्वामी महाराज प्रकाशनाच्या प्रमाणे पान क्रमांक 52 अभंग क्रमांक 867 हां 867 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की गोपाल कृष्ण भगवान की जय। योग्याची संपदा त्यागाने शांती उभयलोकी कीर्ती सोहळा मान एरावरे जायाचे उसने भाग्यस्थळी देणे झाडाविसे केलिया फावला ठाईंचा तो लावो तृष्णेचा तो काहो का हवितो तुका मने लाभ कर्तव्या नावे शिवपद जीवे भोगी जेल मरणा हाती सुटले काया विचारे या निश्चये ना सोनिया गेले खंते सहज स्थिती भोगाचे न देखेसे झाले श्रम आले वर्म हाताहे तुका म्हणे कैचे केव्हा कोठे जीव निराळा नवे ब्रह्मचर्या पाहिल्याच्या त्यागे वैराग्य वाहुगे देश त्यागे काम वाढे भय वासनेच्या द्वारे सांडावे ते धीरे अवाचा वाचा कापवणे टेरे शुरत्वाची मात केले वाता हात उंची काळे तुका म्हणे करी जीवेसे विटाळ लटक्याचे मूळ स्तुती होता नको सांडू अन्न नको शे भुवन चिंते नारायण सर्व भोगी मातेचे खांदे बाळने नेशिन भावना त्या भिन्न मुंडाविया नको गुंफो भोगे नको पडो त्यागी लावून सरे अंगे देवाची या तुका म्हणे नको पुसो वेळ वेळा उपदेश वेगळा उरला नाही अवघे विद्या आटी राम नाही जव कंठी सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन सांडेले ते मांडे अग्रह उरल्या काळ दंडे तुका मने आले भागा देऊनी चिंते पांडुरंगा न सांगावे वर्म जने असो द्यावा भ्रम उगीच लागतील पाठी होती रीतीच हिंपुटी शिकविल्या गोष्टी शिकवून न धरिती पोटी तुका मने सीन होईल अनुभवा विना जातीवादीची होयासी भेटी संकल्प तो पोटी वाहू नये होणार ते घडे होणाराच्या गुणे होईल नारायणे निर्मिले ते व्याघ्राचे भुके वधावी ते गाय याचे नाव काय पुण्य असे तुका म्हणे न करे विचार पुरता गरजाचे माता पिता खर शहानियाच्या पुढे एकचे वचन विशारते खुणातेची त्यासी उपदेश असे बहुता कारणे घेतला तो म्हणे पाहिजे हा फासावे ना तरी दुःख घेते भाव मग होते जीव कासावीस
तुका म्हणे नको राग धरू धोंडा नुजडिया पीडा होईल डोळे अनुभव सुख तरी या विचारे विचारावे बरे संत जनी रूपाच्या आठवे दोन्ही आपण वियोग तो क्षण होत नाही पूजा तरी चित्ते कल्पावे ब्रह्मांड आहात तो खंड एक देशी तुका म्हणे माझा अनुभव या परी डोई पायावरी ठेवीतसे नटनाट्य तुम्ही केले याच साठी कवतुके दृष्टी निववावी नाही तरी काय कळण्याची आहे वाघ आणि गाय लाकडाची अभेदची असे मुंडी लेखेळा केला दीपकाळा बहु एके तुका म्हणे रूप नाही दर्पणात संतोषाची मात दुसरी ते रवीचा प्रकाश तोचे निशी घडे नाश झाल्या बहु अस तरी त्या काय दीपिका आता हचे वसो जीवे माझे अंतरी ते गोवी होऊन येते ठावे काय वर्मे त्याच्यातने सवे असता धने आर येऊ न शके कोणी न लगे विनवणे पृथकाची करावी जन्माची आगती येणे अवघ्या खुंटती कारण ते प्रीती तुका म्हणे जवळी ऐसे सांडोनिया धुरे केविलवाने दिसाकारे कामे उर भरे हाती नुरे मृत्तिका उदार हा जगदाने पांडुरंग अभिमानी तुळशी दळ पाने चिंतनाच्या भुकेला न लगे पुसावी चाकरी कोणी वकिली ये घरी त्याच्या तोची करी परपत्य सकळा नाही आड काठी तुका म्हणे जाता भेटी न बोलता मिठी उगीच पायी घालावी उपकारी असे अरुणी उरला आपुले तयाला पर नाही लाभावरी घ्यावे सापडले काम आपला तो श्रम न विचारी जीवायसे देखे अनेक जीवासे निखळाचे रासे रणाचीच तुका म्हणे देवतयाचा पांगिला न भंगे संचला धीर सदा कोण पुण्य यांचा होईन सेवक जी द्वंद्वादिक दुराविले ऐशी वर्वे माझा दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी बहु अवघड आहे संत भेटे तरी जग जेठे करुणा केली तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारे पौडईन क्षणक्षणा सांभाळितो साक्षी होतो आपुला न घडावे पायी तुटी म्हणे मिठी घातली विचारतो वचना आधी धरुणे शुद्धी ठेविली तुका म्हणे मागे भ्यालो तरी झालो जागृत असोनिया मना अवघ्या धांडोळील्या खुना देखेला तो राणा पंढरपूर निवासी यासी अनुसरल्या काय घडे ऐसे वाया जाय देखेले ते पाय समाजवे राहते तो देखावा हा विध चिंतनेचे कार्य सिद्ध आणि का संबंध नाही पर्व काळाशी तुका म्हणे खळ होते शनेचे निर्मळ जाऊन या मळ वाळवंटे नाचते दरिता पंढरीचे वाट नाही संकट मुक्तीचे बंधू येते देव पदे त्या आनंदे उत्साहे नृत्य छंदे उडते रज जे सहज चालता तुका म्हणूए गरुड टके वैष्णवनिके संभ्रम नाम घेता मन निवे जिवे अमृतचे श्रवे होता ते बरवे ऐशे शकुन लाभाचे मना रंगले रंगले तुझ्या चरणी स्थिरावले केली या विठ्ठले ऐसे कृपा जाणावी झाले भोजन से दिसे चिरा पडून ठेला इच्छे झाले याच्या ऐसे अंगा येते उद्गार सुख भेटो आले सुखा निध सापडला मुखा तुका म्हणे लेखा आता नाही आनंदा रुची रुची घेऊ गोडी प्रेम सुख झाली जोडी काळ जाऊन दोवाया चिंतो विठोबाच्या पाया करो भजन भोजन धने घेऊ नारायण तुका म्हणे जीव झाला होय तुझ्याने विठ्ठला वेळोवेळा याची सांगे दान मागे जगासे विठ्ठल हे मंगळवाणी घेऊ धनी पंगतीसे वेचतसे पळे पळ केले बळ पाहिजे
तुका म्हणे दुश्चित नका राहू पुकानाड हा अनेक ऐसे कोठे सांगा पांडुरंगा सारिखे दैवतये भूमंडळे उद्धार कले पावविते कोठे काही शोधा ठाई स्थळासी अन्य चित्रीचे तीर्थे नासे तीर्थे वसे वज्रलेप पांडुरंगी पाप अंगी राहेना ऐसे हरे गिरिजी प्रति गुह्य स्थिती सांगितले तुका म्हणे तीर्थक्षेत्र सर्वत्र हे सदैव पुराणीचा इतिहास गोड रस शेविला नवती हे आहाच बोल मोकळे फोल कवित्व घ्यावे घ्यारे भावे घ्यारे एकदा जारे पंढरी भाग्य आले ते मनुष्य देहा तो हा पहा विठ्ठल पाप पुण्या करेल झाडा जाईल पिढा जन्माची घ्यावे हाती तार डिंडे गावे तोंडे गुणवाद तुका म्हणे घटापटान लगे वाटा शोधाव्या कर्म धर्म नवते सांग उन्या अंगे पतन बलत्या काळे नामावळे सुलभ भोळे भाविका प्रायश्चित्ते पडते पाया गाते तया वैष्णवा तुका म्हणे नुपजे दोष करा घोष आनंदे पहारे हे दैवत कैसे भक्ती पिसे भाविका पाचारिल्या सरिसे पावे ऐशी सवे बराडी शुष्क काष्टे गुरे लाज हरे न धरिता तुका म्हणे अर्धनारे ऐशे धरे रुपडी हा बहुत सोशिले मागे न कळता पुढते काय आता अंध व्हावे एकाचे अंगे ठेवले लावून नये भिन्ना भिन्ना चाच पडो कोण होईल तो ब्रह्मांड चालक आपणाचे हाक देईल हाके तुका म्हणे दिले चेतवुने सुने कौतुका वाचुने नाही छळ आश्चर्य वाटे नसत्या छंदाचे कैचे दिले साचे करोनिया दुजिया चितव अकळ हा भाव करावा तो जीव साक्षी येथे एके अनेकत्व अनेक एकत्व प्रकृती स्वभावत्व प्रमाणेची तुका म्हणे करू उगवू जानशी कुशळे विषयी तुम्ही देवा असतानाही आता एकची मोहरा पासून अंधारा दुरी झालो साक्षीत्वेया झालो गुणाचा देखना करे नारायणा तरी खरे आठवो विसर पडेला मागे आले त्याची भागे यत्न केले तुका म्हणे माझा विनोद देवासी आम्ही तुम्हाशी दोन्ही न हो क्षर हे तुमचे विभाग कासयाने जगदुरी धरा तैसे आम्ही नेनो पालेटीच काही त्याची ल्याचे नाही मागे चाड प्रतिपादिता तो समविश्वमचा प्रसाद तो याचा पाप पुण्य तुका म्हणे तुम्हा नाना अगवने नागे संपादने लटेक्याचे अखंडित आनंदो गोतपते विश्वंभरी झाला हरी सोयरा ओळखिते एका नावे इतर वाव खंडना तुका म्हणे नावे रूपे दुसरे पापे हरपले मी हे ऐसे काय जाते अवघड किती पाहता नाही होत उल्लंघन नसता भिन्न दुसरे अंधाराने ते जनेले दृष्टी खाले अंतर तुका म्हणे सवे देव घेता ठाव दाविल कवीश्वरांचा तो आम्हासे विटाळ प्रसाद ओंगळ चिवडीते दंभाची आवडी बहिरट आंधळे शेवटासी काळे होईल तोंड सोन्यासे जारी तो लाखेची जतन सतत ते गुण जैशी तैसे शव्य सेवकता न पडता ठावे तुका म्हणे गोवे पावती वाढविल्या मान न मावती निश्चिंते भूताचे प्रेते भूतपण मनवुने मना लावावी काचने इंद्रियाचे झने होडी भरे एकाएकपणे एकाची या अंगी लागे रंग रंगी मिळालिया तुका म्हणे देव निष्काम निराळा जीवदसे चाळा चळपणा माया लक्षी आम्ही नेनो भीड भार आप आणि पर नाही दोन्ही सत्याची साठी अवघाची भार नावडे व्यापार तुटीचा तो उभारिता चरे अंतरीचे दुःख लासे फासे मुख उघडावे तुका म्हणे नवे स्मृतीचा हा ठाव निवाड्याशी देव साक्षी केला संता आवडे तो काळाचाही काळ समर्थाचे बाळ जेवी समर्थ परिसत्ता तेथे नाही एके विने मोहन पवेशीन ऐशे राखे
केले अन्याय ते सांडवे उपचारे न देखे दुसरे नाशा मूळ तुका म्हणे मुख्य कल्पतरो छाया काय नाही दया तये ठाई संतांच्या अधिकारे अमंगळ जिने विश्व कुळाने रूप वाया संसार केला भरतार मोकलिता मूळ राखे तया फळा काय उणे चतुर लक्षणे राखो जाणे तुका म्हणे सायास तो एक ठाई दीप हाती तई अवघे बरे ओले मूळ भेदे खडकाचे अंग अभ्यासासे सांग कार्य सिद्धे नवे ऐसे काही नाही अवघड नाही काही वाढ तोची वारी दोरेची रापडे अभ्यासे शिवने विष पडे तुका म्हणे कैसा बैसन्यासी ठाव जठरे बाळ भाव एकाएकी अमर आहा खरे की पहा खोटे हे न मना देह माझा ऐसा मग भरवसा कळेल कैचा धाक सकळिक हे आपुले देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही काम नाही झालो पायी रिकामा पावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसोनी नसत्या छंदे जग विनोदे विवळ तसे एकाएकी तुका लोकी निराळा हाती घेऊन या काठी तुका लागला करेवरा पाठी नेऊन निजविले स्मशाने मानसे जाळे ते ठिकाणी काढिले ते ओढे मागील उपचाराचे पुढे नाही वाटो आला भेव सुख दुःख भोगिता देव यादसाठी हे निर्वाण केले काही गेले मन तुका म्हणे अनुभव बरा नाही तरी हस्त पाय चोरा कीर्तन चांग होय अंग हरी रूप प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देह भाव एक देशी जीव कळा हास कळा सोयरा तुका म्हणे उरला देव गेला भेव त्या काळे न बोलसे करावाच्या उपाधीचा संबंध एका तुमच्या नामाविना अवकाशी न कळतसे संकल्पाचे ओढे मन पाप पुण्य सेवेची तुका म्हणे नारायणे पावो वाने विसावा प्रारब्ध हाती जन सुख सिन पावतसे करिता घायाळाचा संग अंगे अंग माखावे आविसा अंगी पीडा वसे त्याचे असे बहु सुख तुका म्हणे जीव भ्याला अवघ्या आला बाहेरी आशा ते करविते बुद्धीचा तो लोप संदेह ते पाप कैचे नव्हे आपुला आपण करावा विचार प्रसन्नते सार मन ग्वाही नावे रूपे अंगे लाविला विटाळ होते ते निर्मळ शुद्ध बुद्ध आंधळ्याशी नये देखण्याची चाले ऐसे बोले तुका बोले जळो आता नाव रूप माझे पाप गाठीचे संतांचे आचरण रजे उतरो ओझे मातीचे लटिक्याचा अभिमान होता शीन पाववित तुका म्हणे अरूपीचे सुख साचे निनावे निंदा स्तुती करवी पोट सोंग दाखवी बोभाट जटा राख विटंबना धीर नाही क्षमा मना शृंगारिले मडे जीवे वेन जैसे कुडे तुका म्हणे रागे भलते चालावे वाउगे भिक्षा पात्र अवलंबने जळो जिने लाजिरवाणे ऐशी आसे नारायणे उपेक्षिजे सर्वथा देव पायी नाही भाव भक्ती वरी वरी भाव समर्पिला जीव नाही तो हा विचार जगाला वेसाकडे दिन भुवुनी बापुडे हेचे अभाग्य रोकडे मूळ आणि अविश्वास सत्य करिता निर्धार तुका म्हणे सार दृढ पाय धरावे भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत योगाभ्यागे घरा येते सर्व शक्ती चालत पित्याचे काय धन पुत्रा कोण वंचिल तुका म्हणे कडे वैसे तैसे असो निर्भर कोरड्या गोष्टी चावट्या बोल शिकल्या सांगे नाही ओल कोण याचे मना आणि ऐको आणि नाही कोणी घरोघरी सांगती ज्ञान भूसशीन काढती तुका म्हणे आपुल्या मती काय रीती पोकळ नवतियाचा सोस होता
नवतियाचा सोस होता झडो आता पदर देखणे ते देखिले आता भले साक्षीत्वे लाभ कळो आले हाने राहो दोन्ही निराळे तुका म्हणे एकाएके हाका लोके पसारा सोसे वाढे दोष झाला न पालटे कस ऐसे बर्वे वचन करिता तो नारायण असे प्रारब्ध नेमे श्रमची उरे श्रमे सुख देते शांती तुका मने धरिता चित्ते कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान आनंदाश्रम स्वामी महाराज की जय.